आणि काही स्वागत आहे आपल्या न्यू सिरीज मध्ये, ज्याच्या नाव गणपतींनी मखार डेकोरेशन शिकायचं सिरीज आहे गाइस. आणि या सिरीज मध्ये कंटिन्यू राहील. हॅलो गाइस, तर पुन्हा स्वागत आपल्याकडे ब्लॉग मध्ये. गाइस तर मस्त ब्लॉग स्टार्ट केल. आणि गाइस आजचा ब्लॉग असा असणार आहे, तर बघून समजलं असेल की ब्लॉग कसा आज झाला. मी मखार आणायला, कारण की गणपती गाइस जवळ आलं. तर आजची तारीख 19 म्हणजे 9-10 दिवसच बघतो बाकी. आणि गाइस लय बेकार पाऊस पण चालू आहे. आणि गाइस पहिली गोष्ट थँक्यू सो मच गाइस, तुमचा और सपोर्ट. आणि गाइस म्हणजे कालच 900 सबस्क्रायबर कंप्लीट झाले गाइस. आता लवकरात लवकर 1K गाइस, म्हणजे 900 लोक 1000 गाइस आता लोक बघायला लागतील म्हणजे बघतील, म्हणजे माझ्या चॅनलला व्हिजिट करून सबस्क्राईब करायचे 1000 लोकांचा काही सपोर्ट आहे. आणि जास्त त्याच्यानंतर पण आहेत पण काही सपोर्ट या सबस्क्राईब नाही काय ते. पाऊस बघा, पाऊस लय बेकार गाइस. पाऊस तर 2-3 दिवस झालं. काही अख्खा पॅक पण झाले भरले. आता आम्हाला पण शाळेला कॉलेजला सुट्टी होती पण आज दिवस. आणि काही आजचा ब्लॉग असा असणार आहे की जास्त काही ना बोलवते. आजचा ब्लॉग असणार आहे की काय बोलतो मग गणपती डेकोरेशनचा सीरी असणार आहे. बघू आता फक्त किती दिवस चालतं. आणि गाइस काल सबस्क्रायबर झाले म्हणजे आता बघू मखार किती दिवसांना होतं, किती दिवसांना तो एकच दिवस 3-4 दिवस झाले ना, तरी पण त्याला एकच कोलॅब करून टाकली. त्याच्यानंतर तुम्ही बघायला टाका. तर आता काय चाललं कोलंबोलीला मखार आणायला. गाइस जसं चालतं नवीन प्लाउड घ्यायला, प्लाउड कारण की गेल्या वर्षींचा खराब झाला आमचा. गाइस जस्ट आले कोलंबोलीसाठी म्हटलं आता बॅग वेगळी घ्यायचे आहेत. गाइस बसतो की बॅग बिग घेतली. आता डायरेक्ट घेतो नोटबुक आहे, छत्री. गाइस शॉपिंग ब्लॉग आहे, शॉपिंग ब्लॉग. हे गाइस जस्ट आता सगळा मखार घेतला. आता अर्धा इथे मखार आहे आणि अर्धा तो एक पार्ट आहे तो फक्त तो उद्या घ्यायला जायच्या, कारण की गाडीने जागा नाही. आणि मस्त एक नोटबुक घेतला सगळा की आता नोटबुक लागतील ना तर जास्तीत जास्त, कारण की सब्जेक्ट 6 आहेत फक्त पार्टले आहे त्याच्यामुळे ते 12 लागतात. नोटबुक सगळं लागतील. आणि काही आज पण कॉलेजला सुट्टी आहे. त्यांनी काही आजचा ब्लॉग जास्त काही मोठा ना करेत, कारण की काही 2-3 दिवसाचा ब्लॉग एकत्रच होणार आहे. कारण की आज फक्त दाखवला मखार आणायचा ब्लॉग होता. आणि काय जरा थोडीफार शॉपिंग केली दाखवला. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावर फक्त मला सेटअप करून दाखवून जरासं आहे. आणि मेन पार्ट आहे ना तो पुढचा, तो तिकडेच आहे सेटअप करून दाखवून कसं काय. आणि डायरेक्ट उद्या भेटू नंतर कधी आम्ही लावू तेव्हा. तो काही चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि सबस्क्राईब नसेल करतो सबस्क्राईब करा. गाइस बाई जानवर बघा, जानवर कसला खतरनाक आहे. दिसतं बरोबर, दिसतं बरोबर. नको 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 नको. हे काय तर फायनल मस्त की जस्ट आता मखार आणले. आणि अर्धा आणले तो बरोबर दाखवतं, बघू शकता काही इतका अख्खा मखार आहे. अख्खा दाखवतो बघा. काही जो मखार आहे आमचा 4x5x3चा टेबल आहे, तसं आम्ही मखार पण परफेक्ट आणले. आणि काही येत नाही आहे हे इथं असं लावायचे. ते आता पाठीमागचा जाऊ येईल ना तो त्याच्या असं पाठीमागचा येईल ना तसा त्याची वरचा आहे ना काही इथलं वरचा अख्खी डेकोरेशनवर इथे येईल. तुम्हाला काही जर स्क्रीनवर दिसत असेल तसा आमचा मखार आहे. म्हणजे आम्ही तिथं सेटअप केला होता. फक्त थोडा यू जास्त होता तिथं, तर आम्ही इथं थोडी साईज कमी केली. गाइस एकदम परफेक्ट मखार आहे, परफेक्ट. फायनली गाइस मखार रेडी झाले. आणि आता हे 2 येत नाही या आणि ही इथं वरती लागतील. आणि डायरेक्ट आज जास्त शूट न करणार, आता डायरेक्ट भेटू उद्याच्या दिवशी मखार लावताना. हे गाइस चला फायनली मस्तपैकी आता अर्धा तुम्हाला दाखवला मखार कसा आला. आणि मखारची सिरीज आहे तर आता दुसरा आता जाऊन दाखवते गाइस मखार. तुम्ही बघला असेल बघा गाइस. आणि याच्या पुरं उद्याचे दिवस पण सिरीज चालू राहील, कारण कधी लाईट लावायचे. एकदम परफेक्ट मखार सेट झाला ना त्या दिवशी मला वाटतं ब्लॉग 27 किंवा 26 तारखेला परत ब्लॉग येऊ. आजची तारीख 23-24 असं काहीतरी माहीत नव्हतं. तर बघू आता चालू झालं 2-3 दिवस झाले असते आता केलेला. असं दिसतंय चालू केलं मला एकदम फ्रंट कॅमेरा नाही, आता सेकंड कॅमेरा फोटो. हे गाइस आता कशी आहात तुम्ही. आणि आता ही सिरी माझी कुठली मखार गणपती डेकोरेशन मखार ती सिरी आता आजचा 3रा दिवस असणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले गेलो आम्ही मखार घेतला त्या दिवशी का रातच्या निघलो मखार घेतला, दुपारच्या टायमाला निघलो मखार घेतला. त्याच्यानंतर लगे काल शूट केला थोडा मी, म्हणजे काय टेबल विबल लावला थोडा मखार बिकारावर लावला. निघायचं आज माझ्या अंदाजाने तरी आज लाईटी बिटी हाणून आज तरी मखार गाइस कम्प्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे सगळे हे बी एकदम टाईट बीट करायचे, एकदम लूज येत नाही. हे बघा लाईटी बिटी लाईटी बघा गाइस
सगळे वायर कनेक्शन करेल. या 2 लाईटी आहेत. आता या 2 लाईटी कुठे लावायच्या, त्या 2 लाईटी त्या कुठे लावायच्या, सगळ्या पाठीपिटी वाचल्या कशा लाईटी सोडायच्या बघू गाईज. आणि गाईज यो ब्लॉग मी नक्कीच आज मकर बनवायचं कम्प्लीट करायचं आणि गाईज आज गणपती बनवायचे. तर बघू कसं करतो. आणि गाईज गणपती आणल्याच्या नंतरच ब्लॉग येणार आहे, कारण की सिरीज आलं त्याच्यामुळं सगळं पाठ एकत्र करून टाकायला लागतं. जास्त असतं म्हणून तो कमी टाकला तुमचा बघायला काहीच मजा नाही येणार तुम्हाला. गाईज बस इतकंच सांगतो. आणि काय आजच्या दिवसात तरी मकर रेडी व्हायला पाहिजे, कारण की 3 दिवस झाले काहीच बनवता. 3 दिवस म्हणजे लगातार 3 दिवस झालं. जर बनवायचं असतं ना म्हणजे पप्पा पण एकदम म्हणजे बनवायचे मकर आज तर 1-2 तास पण लागणार आहे. मकर आणायला या टेबल आणायला 15-20 मिनिट लागतील. ते या लावायला आणि या लावा इकडे बॉडी बिल्डर अर्धा 15-20 मिनिट लागतील. आणि या विकास म्हणजे 1-1.5-2 तास गाईज मकर अख्खा आम्ही मकर कम्प्लीट करू शकतो. आता पण गाईज वायर बेरे आणले पंख विंक सगळे विकास आहेत ना या मग 1 तास दिला नाही का परफेक्ट 1 तास तर आम्ही कसं 3 दिवस झाला आता 3रा दिवस तरी माझ्या जायचं रविवार सोमवारच्या रात्रीपर्यंत तरी काय कम्प्लीट होईल. मग मी मंगळवारी ब्लॉग टाकेन. मंगळवार बुधवारी तर टाकून जमणार ना, किंवा मंगळवारी रातची तरी कम्प्लीट झालं ना मंगळवारी रातचीच अपलोड करून टाकेन ब्लॉग. रविवारीच कसं ब्लॉग होतं काय नक्कीच तुम्ही या सिरीजला सबस्क्राईब करा. या सिरीजला बोलता सपोर्ट द्या गाईज. बस हात दुखा लागले, कारण की पहिले दुसरी क्लिप काढली आधी तिसरी 4-5 क्लिप झाल्या पण आज मोबाईल हाताने ठेवले नाही गाईज. पकडेगा हात में मोबाईल और दिखाएगा गाईज जवळ माझ्या. आणि गणपती गाईज ब्लॉग खूप भारी होणार आहेत. नक्कीच गाईज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नसेल केला हो गाईज. हे गाईज तर पाणी मस्त मकर बनवायला घेतलं. आणि आता जस्ट पाठचा कवड पप्पा गेल्या मंदिराने सेट काढली. तर जशी चुकी झाली. काय चुकी झाली माहिती का, आम्ही लाईट लावणार होतो ती गोलवाली स्पीकर बघायला झालं पण तर वाटून नाही काय समजा काही एकदम परफेक्ट मकर आहे तो. आणि वरची पंख बिंक एकदम एकदम लास्टला वर्षी पहिले आता फिटिंग करून घेतो. तर बघू तुम्हाला गाईज कसं दाखवतो टाइम लॅप्स गाईज. आणि इतकं काही समजा, कारण की गाईज टाइम लॅप्स दाखवायचं, कारण की गाईज एक टाइम लॅप्स मध्ये ना अर्धे तासाचं गाईज एक टाइम लॅप्स. त्याच्यानंतर तुम्हाला येऊ सगळं मकरचं झालं ना, त्याच्यानंतर गाईज गणपती पण डेकोरेशन करायचं आहे तो पण गाईज तुम्हाला दाखवून सगळं. पहिले मकरचा त्याच्यानंतर गणपती डेकोरेशनचा तो पण गाईज दाखवून तुम्हाला. आणि गाईज टाइम लॅप्स लावला कारण की अर्ध्या तास गाईज इतकं सेट करा ना, त्यामुळे 20-30 मिनिटं अर्ध्या तास आरामात लागेल ते ना. तो लगेच ना ते लास्टला लावायचे अर्धा तास आरामात लागेल म्हणून काही टाइम लॅप्स बघायचा. तर गाईज आता जस्ट दिवस लावू सगळं मकराचं काही तुम्हाला दाखवतो टाइम लॅप्स मध्ये. गाईज आता मस्त की पाठीमागशी मला दाखवतो एकदम परफेक्ट. आता घेतला आता मी गाईज सगळं परफेक्ट एकदम ते बारीक पिन आहेत ना या पिन आहेत ना त्या सगळे लावून एकदम गाईज परफेक्ट फिक्स करून टाकला आता मकर. आता फक्त लायटिंग लावायचे आहेत. नाही लायटिंग भरल्या इथे आणि फक्त वरचा लावायचं आहे बस इतकंच लावायची. त्याच्यानंतर बघू गायचं कसं काय ब्लॉग होतं काय सगळं लावतं. अरे पट्टीची निघली ना ती पण आता लावून टाकू वाटतं. इथून गाईज पट्टी भेटी लावतो काय. चला मस्त की आता भेटतो थोड्या वेळात. आणि गाईज आता जस्ट पाठीमागची लाईट लावली एकदम गाईज खतरनाकच मकर वाटतं बघा. आम्ही 1 सेकंड आम गाईज आता ही लाईट चेंज. आता ही लाल लाईट ग्रीन गाईज लाईट बघा एकच नंबर वाटतं. ही पण गाईज लाईट बघा ना एकच नंबर. आणि लाईट लावली नाही तर समज लाईट बंद केली म्हणून आम्ही म्हणजे सगळ्या लाईट पहिले पेटवतो. आता नीट ठेव आता नीट ठेव तिथंच. हा गाईज इथनं लाईट येतील आधी पिये या पाठीमागशी येतील आधी पिया गाईज वाटतं ना बरोबर वाटतं गाईज. कुठनं माहिती जरशी चुकी झाली मला दाखवतो. इथनं ना गाईज इथनं असं जरासा खड्डा आलता आणि पुरुषी पण दाखवते कसा खड्डा आलता बघा गाईज. बरं आता लाईट कर लाईटीची मला दिसत नाही उलटते काय इथं जरासं गाईज खड्डा आलता तो परफेक्ट गाईज काम केला गाईज. चला मस्त एक बंद करतो घे आता पुरुषी लाईट. आणि गाईज आता जस्ट तुम्हाला दाखवा का आता आज मकर अख्खा गाईज कम्प्लीट करूनच घेऊ अख्खा गाईज. आणि गाईज आता तुम्हाला सगळं गाईज दाखवू मकर कसं. आता पहिले तर आता मी टेबलो आता अर्धा लावायची सगळं मकर. आता अर्धा जण तुम्हाला दाखवलं वरती आणि मी तुझं असं फिटिंग केली. आता काही पप्पा आले तर सगळे लाईटी बिटी गाईज लावून घेऊ तुम्हाला गाईज दाखवतं गाईज सगळं. आणि गाईज आता याच्यापुढचं सगळं टाइमलेस बघा. त्याच्यानंतर गाईज अख्खा मकर झाला ना टाइमलेस म्हणजे जास्त म्हणजे जास्त मोठी टाइमलेस नका तेव्हा स्पीडमध्ये काही टाइमलेस होईल फटक्यान गाईज स्किप बिप नका करू काय. आणि गाईज काय बोलतात त्याला डायरेक्ट झालं ना लगे काय बोलतात त्याला मग टाइमलेस झालं ना लगे तुम्हाला तर गाईज अख्खा गाईज परफेक्ट गाईज मकराचा टूर देईन गाईज. मकराचा टूर गाईज कुणी काय दिला नसेल मी गाईज मकराचा टूर दे म्हणजे गाईज परफेक्ट मकराचा म्हणजे कसं काय केला कसं ना. आम्हाला मकर आणून 5 दिवस तरी म्हणजे झाले. मी 5 दिवस ब्लॉग बनवतो त्यांचे 3 दिवस मी काल 4 दिवस तरी झाला मी मकर घेऊन. तर 4 दिवस मकर बनवत होतो सगळे काही 4 दिवस तुम्ही अख्खा बघलाच पहिल्यापासून पाठ. तर आता आज मकरचं कम्प्लीट झालं. उद्या काही आम्ही घेऊया रे गणपती बघा बनवायला बघू तुम्हाला काही दाखवून या ब्लॉगमध्ये दाखवून किंवा पुढच्या ब्लॉग तर ना म्हणणार याच ब्लॉगमध्ये दाखवेन. तर बघे काय तुम्हाला दाखवतं पण काही टाइमलेस बघा त्याच्यानंतर बघा डायरेक्ट त्याच्यानंतर मागे दाखवा मकरचा टूर देतो मी.
काय तर फायनली मस्तपैकी जस्ट तुम्ही टाइमलेस बघला असेल आणि काय अख्खा काय मखर आहे ना A to Z काय अख्खा कम्प्लीट झाला. वर्धन भाई पण आता काय आता मस्त वर्धन भाई होता आणि काय बघा कसं बसले तर आता काय बोल काय आज बसते नाही भाई. तर काय पहिले तर तुम्हाला काय मखर पहिले कसं काय सगळं दाखवतो. पहिले तर आता काय म्हणजे स्टार्टिंग पासून दाखवतो म्हणजे पहिले बारीक बारीक गोष्टी लाईटीपासून दाखवते. काय पहिले तर लाईट आहे ठीक आहे का मी इथनं पहिले एक वायर टाकले इथनं डायरेक्ट अख्खी पाठीमागची तुम्हाला वायर टाकली ती पण दाखवतो. इकडे बघा पाठीमागच्या अक्षरशः वायर दाखवले वायर टाकले इथे एक बोर्ड लावले कारण की ते दुसरी लाईट ऑन होण्यासाठी ते पण काही दाखवून कसं लाईट ऑन होते वर्धन आहे तर वर्धन पण मला दाखवून काय आणि काय त्याच्यानंतर इथनं वायर घेतला आम्ही पाठीमागची सगळ्या आणि इथं टाकल्या बरोबर आणि इथनं मग पाठीमागची तशीच घेतली. तर गायचं ते अख्खा मखारे गायचं तर लाईट चालू करून दाखवतो बरोबर लाईट चालू कर गायचं पहिलं तुम्हाला एक सेकंड थांबा आता लाईट चालू करून दाखवता. आणि गायचं या लाईट चालू झाल्या मस्तपैकी आता या पाठीमागच्या लाईट आहेत गाईज बघा तर वापस आणि अजून काही चेंज पण म्हणजे एक थांबून कलर पण भेटेल तुम्हाला बघा सगळे लेवलला आहेत ना लाईटिंग सगळ्या अरे त्या पुरं वाटे झाले ना म्हणून काय तसं आलं त्या गाईज एकदम ते पण एक नंबर काय परफेक्ट झाला अख्खा का बघा इथनं आणि यांचं स्विच पण काय तुम्हाला दाखवते यांचं इथं झालेलं की इथनं पाठीमागशी येते पण दाखवते गाईज. प्रथम पकड एक मिनिट कॅमेरा टॉर्च कला ऑन केली ती इथलं एक रिफ्लेक्शन मारतं म्हणजे जर जास्तीत जास्त लाईट पाहिजे असतील तर आणि काही सगळ्या लाईट चालू केलं तुम्हाला दाखवतं कसं सगळ्या लाईट चालू करू सगळ्या चालू करू हां सगळ्या चालू कर. हां गाईचं सगळ्या लाईट चालू केला तर मखराचा गाईचा असा लुक येतो म्हणजे जास्त पण लाईट वाटत नाही आणि सगळ्या लाईट बंद केला तरी तो बघा कसा आणि गाईज हां गाईज सगळ्या लाईटी बंद केला तरी पण लुक बघा गाईज लुक कसा एकदम परफेक्ट आहे बघा आवाज बंद कर. आणि गाईज असा लुक आहे आणि गाईज एक बारकी लाईट ठेवली म्हणजे ही लाईट यार ही लाईट ठेवली ते गाईज हिच्या पण एकदम परफेक्ट लुक येतं कसं परफेक्ट आहे ना खतरनाक. गाईज किती दिवस झालं फक्त तारमासचा मखर लावायला 4 ते 5 दिवस गाईज झाले आणि परफेक्ट सगळा अख्खा पाठी भेटी मागशी टेबलला टाइम लागला आणि गाईज याला मेन सेटअप करायला टाइम लागला असेल कारण की आम्ही वर्धेला समजलं असेल गाईज याच्या पाठीमागचे जे सेटअप बिटअप केलं ना तोच त्याला जास्त टाइम लागला. शॉक मारला त्याचं दुखतो अजून बोर्ड आणि गाईज बाईचं जरसा लाईटीचं म्हणजे पाठीमागे खुल्ल्या येतं त्याने जरसा करंट बसला तर गाईज असा आमचा मकार आहे गाईज. आणि तुम्हाला गाईज थोडेफार मकाराचे सिनेमॅटिक्स ना बोलणार पण म्हणजे असा परफेक्ट हा सिनेमॅटिक्स बोला तुम्हाला जसं समजायचं काही तेच समजा काही बांधील किंवा टॉप गाईज तुम्हाला सपोर्ट तुमचा प्रेम आणि काही इथं चुकी झाली ती वाटून नाही बघा इकडे काही खड्डा लांबशी गाणी गाईज आमचा गणपती तरी इथपासून येईल बघ इथून इथपासून येईल पण ती काहीच गाईज समजून नाही येणार ती कसं काय झालं ते परफेक्ट गाईज येईल आणि काही झाला असा गाईज एकच नंबर गाईज वाटतं. आणि काही याचं पण रिफ्लेक्शन बघा गाईज कसं येतं इथनं याचं इथनं असं रिफ्लेक्शन दिसलं आणि काही जो असा मखर झाला तर काय थोडेफार तुम्ही सिनेमॅटिक्स व्हिडिओ बघा. आणि गाईज तुम्हाला आता सिनेमॅटिक्स व्हिडिओ दाखवली तर आता याच्यानंतरचं गाईज आता मी माझा विचार झाले की गणपती डेकोरेशनचा येतो पण ब्लॉग याच्यात टाकीन कारण की आजचा वर काही सोमवार आहे म्हणजे सोमवारचा तर आजच्या आता उद्या असो याचा समजा मंगळवारच पाकरतो तुम्ही तर आता ब्लॉग म्हणा डायरेक्ट ज्या दिवशी गणपती बसतील त्या दिवशी गाईज तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. त्याच्यानंतर सगळे गाईज काय बोलतात त्याला रे सगळे गाईज तुम्हाला 10 दिवस गाईज 10चे आपलं डेली ब्लॉग म्हणजे चालूच आहेत. तसं मी ब्लॉग काढत जातं म्हणजे जसं टाइम भेटत तसं टाइम भेटतं तुम्हाला कुठं जातं कामाला ते नाही काही टाइम भेटतं कॉलेज जाता ब्लॉग करता दररोजचं मस्त तुमचं काही सपोर्ट आहे. आणि काही गणपतींचं ब्लॉग येतील काय सगळे ब्लॉग येतील टेन्शन नाही घेऊ गाईज आवर दररोज मोबाईल घेऊन 70-80 ब्लॉग गाईज कारला असेल तर काही गणपतीचं ब्लॉग काय मिस करू मी. आणि गाईज आता तुम्हाला याच्यानंतर गाईज दाखवीन तो सगळं डायरेक्ट गणपती आता मका डेकोरेशन झाला तर काहीच मका डेकोरेशन झालं तर आता काहीच गणपती आणले तर काहीच गणपती डेकोरेशनचा काहीच ब्लॉग येईल तो काहीच आता भेटू डायरेक्ट आता उद्या.
हे काय चला फायनली मस्तपैकी आता यो या मकारच्या सिरीमध्ये टाकीन का बघून काय टाकतं, कारण की आता जस्ट यावर सामान आणली. इथं लेसी आहेत आणि सगळे डायमंड वर्क करायचे, सगळं आपल्याला मूर्ती आणि मावशी मावशी भारी सजवतो, मावशी सजवतो आता वर्धन भाई. आणि वर्धनला आता असते आम्ही पण पॅच बनवू. आणि काय तुम्हाला इथं स्टँड ठेवून दाखवू कसं काय गौरव दाखवायला जमल तसा. चला काय दाखवतो मूर्ती सजवताना. हे गायचा फायनली मस्त काही अर्धा म्हणजे बहुतेक गाय आता गणपती झाला सुद्धा मस्त की फेटा बघा किती एकदम चमकते काय. फक्त आता इथं ते 2 वर्धन लावतो तिथे दाखवतो गाय वर्धन कसं लावतोय देख सकते हो ये. आणि मावशी तिथे दुसरं ते काढायचं बनवतं वर्धन. एखादे गाय कैसा लागतंय हो एकदम परफेक्ट गायचं वाटतं. आता गायचं धोती बाकी आहे आणि इथला सोंडीची इथला बाकी दाखव बघा वर्धन सर. गाइस देख सकते हो परफेक्ट गाइस वाटतं एकदम भारी वाटतं तो पण एकच नंबर गाइस. अरे गाइस आपका भाई गाइस मेरे भी इथंच गाइस बसून म्हणत होतो आता बघा गाइस पसारा पसारा. ओ आवडते का गाइस फायनली मस्त इथे मुकुट बिघडा आता इथला सजून झाला वरचा. आणि आता त्याचं इकडे पण दाखवतो पण कडे पण मस्त सजून झालं इथलं घेतलं. आणि आता हे थोडासा इथला काम बाकी आहे आणि सोंड्याची इथं बाकी आहे आणि तो इथला कुठला धोतीचा बाकी आहे. दुसरा काय लुक बघा लुक काय लुक आहे गायचं एकच नंबर. हे गायचं तर चला इथं बाहेर आता इथं मखर पण आहे आणि इथं जस्ट काय बोलतात मूर्ती सजवायला घेतली. आता झाली आता होईल 15 अर्धा तास लागेल. दुसरा इथला काम चालू होतं आता देख सकते लगेच मोबाईल ठेवला मग चालू केला सर. हे काय चल फायनली तर सगळ्या काहीच काम झालं. काल मकार सजवून घेतला आणि काही आज गणपती पण आता सजवून घेतला. सिनेमॅटिक्स काय दाखवणार ना कारण की ज्या दिवशी गणपती बसून म्हणजे उद्या गणपती बसून उद्याचा वार आहे मग बुधवार आहे काही आणि उद्याच्या दिवशी अख्खा दाखवणार. आणि काहीचं यो ब्लॉग माझा बुधवारी किंवा आज टाकेन बघू कसं तुम्हाला टाकायचा प्रयत्न करतो. आणि इकडे कॅम्पस करतो आणि काही मूर्ती झाली मूर्ती सजून झाली गाइस एकच नंबर दाखवू. सिनेमॅटिक्स दाखवणार बघते कसं वर्षी क्लिप दाखवून तुम्हाला. आणि काही सिनेमॅटिक्स जे बघायचे आहेत ते कसं तुम्हाला 10 दिवसाचे गणपती आहेत ना 10 दिवसात बाजू हजरणार आहे आता 10 दिवसाचे गणपती आहेत ना 10 दिवसाचं त्याच्यातच काय तुम्हाला अख्खा सिनेमॅटिक्स सगळं काय त्याच ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला. तर कसं तर पहिले गणपती बघून घ्या फक्त बॅक कॅमेरा काय दाखवतो थोडासा दाखवतो जास्त नाही दाखवा म्हणजे सिनेमॅटिक्स दाखवतो कारण सिनेमॅटिक्समध्ये कसं ते परफेक्ट सगळं कवर होतं या आता एकदम कुठली साईडचा कुठला काही गणपती बघून घ्या पहिले तर. आणि गायस पहिला फेटा बघा एक नंबर गायस फेटा पण आहे हात बीत चढलं बघा तोच मुकुट गायस गणपती बघायचं कसं वाटतं. आणि गायस पहिले होते तुम्हाला बाजूला दिसत असेल याच्या पहिल्याचा आणि आताचा असं आहे गायस म्हणजे डेकोरेशन व्हायच्या आधीचा आणि त्याच्यानंतर आताचाही आहे. आणि बघा ना एक नंबर गायस बघून भेटलं बघा सगळं गायस केले एकदम परफेक्ट झाले गायस. आणि गायस आजचा ब्लॉग आता फक्त इथंच एंड करायला लागेल मला कारण की आता उद्याचा एडिट करून आता उद्या गणपती बसतील जास्त उद्या टाईम नाही भेटला एडिट करायला. तर चला गाइस आजचा ब्लॉग मी तिथे एंड करतो. आय होप गाइस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या ऑलकीत लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब आणि फॉलो करा. चला भेटू असेच नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाइस. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.